संत प्रेमानंदजी महाराज. पण दोन्ही किडनॅप फेल होऊन पण ते जिवंत कसे काय? सांगते शार्पनर आहे ना, आता नीट ऐका. त्यांचं मूळ नाव आहे अनिरुद्ध कुमार पांडे. फक्त वयाच्या 7व्या वर्षी सगळी भगवद्गीता तोंडपाठ करून ठेवली होती. पण जेव्हा ते 13 वर्षाचे झाले त्यांना एक प्रश्न पडला की आई वडील सोडून माझं या जगात कोण आहे? आणि मनातून उत्तर आलं, मी. आणि हीच अज्ञात शक्ती शोधायला त्यांनी स्वतःचं घर, कुटुंब, पैसा सगळं सोडून ते पोचले देवभूमी काशीला. तिथे सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप त्रास सोसला. ते रोज सकाळी गंगा स्नान करून 15 मिनिटे भिक्षा मागायचे. काय खायला मिळालं तर ठीक, नाहीतर पूर्ण दिवस फक्त गंगाजल आणि देवाचं नाव घेऊन ते राहायचे. एके दिवशी त्यांना एक महाराज भेटले. ते अनिरुद्धला राधा कृष्णाची रासलीला बघायला घेऊन गेले. हाच तो क्षण. तेव्हा महाराजांना तो अज्ञात आवाज सापडला आणि ते राधा कृष्णाच्या प्रेमातच पडले. मग याच प्रेमापोटी ते पोहोचले वृंदावनला आणि तिथे त्यांना भेटले गौरांगी शरण महाराज, म्हणजे त्यांचे बडे गुरुजी. आणि त्यांच्या छायेत अनिरुद्ध बनले संत प्रेमानंदजी महाराज. पण काही वर्षातच आला त्यांच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट, जेव्हा त्यांनी फक्त 35व्या वर्षातच आपल्या दोन्ही किडन्या गमावल्या. डॉक्टरही म्हणाले तुमच्याकडे आता फक्त 3च वर्ष आहेत. पण ते म्हणतात ना, देवदारी त्याला कोण मारे. अगदी तेच झालं. आज दोन्ही किडन्या नसूनही 56 वर्षाचे प्रेमानंदजी महाराज तसेच तेजस्वी शांत